Last period we have learned chapter number 1, geometrical construction. Angle bisector, perpendicular bisector of line segment, the property of the angle bisector of a triangle या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला होता. अँगल बायसेक्टर म्हणजे आपण कोनाचा कोन दुभाजक कसा काढतात हे पाहिलं. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढला जातो हे आपण बघितलं. द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचे सुद्धा गुणधर्म आपण पाहिले. टुडे वी हॅव लर्न कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. टुडे we have learned construction of a triangle म्हणजेच आपण या ठिकाणी त्रिकोणाच्या रचना अभ्यासणार आहोत. construction of a triangle. First construction is to construct a triangle given the length of its three sides. म्हणजे त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. बघा, त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली जाणार आणि त्याच्यावरून आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे म्हणजे भौमितिक रचना पूर्ण करायची आहे. आता त्याच्यासाठी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. बघा, ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट लेंथ PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ QR इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ PR इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे त्रिकोण PQR असा काढा की PQ ची लांबी 6 सेंटीमीटर असणार, QR ची लांबी 4 सेंटीमीटर असणार आणि PR ची लांबी 5 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे या त्रिकोणाच्या तुम्हाला तीन बाजूंची लांबी दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एखादी रचना जर करायची असेल तर आपल्याला कच्ची आकृती म्हणजे रफ फिगर ड्रॉ करावी लागते. आता बघा, आपण एखादं घर बांधतो किंवा घर बांधायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागतं. बघा, त्या घराचं कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना कागदावर काढली जाते. आता ही रचना कागदावर काढल्यामुळे काय होतं, फायदा काय होतो बघा, वेळेची आणि श्रमाची बचत होते. म्हणजे कोणता भाग कोठे ठेवायचा हे आपल्याला चांगलं लक्षात येतं. म्हणून आपल्याला रफ आकृती म्हणजे घर बांधण्यापूर्वी त्याचं आपल्याला रचना कागदावर उतरावी लागते आणि नंतर आपण घराला सुरुवात करतो. तसंच या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोण रचना करत असताना आपल्याला सुरुवातीला रफ आकृती ड्रॉ करावी लागणार. मग आता इथं बघा, रफ आकृती म्हणजे कच्ची आकृती. आता ट्रायंगल आहे, इथे मी रफ फिगर ड्रॉ करतो. बघा, रफ फिगर. ट्रायंगल नेम PQR. 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 Rough figure. This is rough figure. And show the given information जी तुम्हाला यामध्ये माहिती दिलेली आहे ती या रफ आकृतीमध्ये दाखवायची आहे. लेंथ PQ
is 6 centimeter. PQ. Sec PQ. Length of PQ is 6 centimeter. Length QR. Length QR. Length of QR is 4 centimeter. And length PR. PR is 5 centimeter. अशी आपल्याला रफ फिगर बनवता येईल. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, पक्की म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. लुक केअरफुल. आता हे बघा, PQ हा काय झाला, पाया झाला, बेस. PQ इज बेस ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे हा बेस सुरुवातीला आपल्याला ड्रॉ करावा लागणार बघा. 6 centimeter. Okay. PQ is 6 centimeter. Look here. Six centimeter. Sec point P, point Q. Length of PQ is here. Look here. PQ is distance 6 centimeter. 6 centimeter. Then take a compass. आणि त्याच्यानंतर तुम्ही कंपास घ्या. कंपासाला पेन्सिल कशी अडकवायची हे आपल्याला मागच्या तासाला दाखवलेलं आहे किंवा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. पेन्सिल व्यवस्थित घट्ट कंपासला लावून घ्या. त्यानंतर पट्टी घ्या, रुलर. टेक अ रुलर अँड PR इज 5 centimeter. Take compass and पट्टीच्या साहाय्याने कंपासामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. सेंटीमीटर. मेटल पॉइंट P वर ठेवायचं आणि वरच्या अंगाला एक आर्क ड्रॉ करायचा. म्हणजे काय करायचं, कंस काढायचा आहे. लक्षात. त्यानंतर लेंथ ऑफ QR इज 4 सेंटीमीटर. नंतर पट्टीच्या साहाय्याने या कंपासामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. जसं आपण मगाशी घेतलं 5 सेंटीमीटर, तसं आता 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे बघा, हे घेतलेलं आहे. आणि Q वर पोलर टोक लावायचं आणि जो सुरुवातीला आर्क काढलेला आहे त्या आर्कला छेदणारा दुसरा कंस छोटासा काढायचा आहे. आता हे दोन्ही कंस किंवा हे आर्क इंटरसेक्ट इन पॉइंट E. म्हणजे हे दोन्ही बिंदू किंवा दोन्ही कंस ए या बिंदू छेदलेले आहेत. ओके. नंतर पॉइंट A अँड PQR. Here are point. Point R. Point R and point Q join each other. Then point P, point R एकमेकांना जोडायचे आहे. दिस इज ट्रायंगल PQR. अशा पद्धतीने आपल्याला ही रचना करता येईल. ओके. आता नेक्स्ट कन्स्ट्रक्शन, सेकंड. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 sides and the angle included by them. बघा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू दिलेली असणार. म्हणजे त्या 2 बाजूंच्या मध्ये एक कोन असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन दिलेला असणार आणि आपल्याला भौमितिक रचना करायची आहे. लेट अस draw a rough figure. Look here.
की तुम्ही कशी त्रिकोण आकृती काढू शकता. रफ आहे. and show the given information in आणि दिलेली याच्यामध्ये माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. बघा, ट्रायंगल ड्रॉ ट्रायंगल PQR such that length PQ is equal to 5.5 centimeter. Measure angle P is equal to 50 degree आणि length PR is equal to 5 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन बाजू दिलेल्या आहेत बघा, PQ अँड PR, आणि त्यांच्यामधील कोन एक दिला तो म्हणजे 50 अंशाचा कोन तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यात रफ फिगर. आता PQ हियर PQR PQ 5.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर. QR किंवा PR 5 सेंटीमीटर. मेजर अँगल P किंवा माप कोन P म्हणजे माप कोन P बरोबर 50 अंश. म्हणजे हा जो अँगल आहे, अँगल P चं माप दिलेलं आहे 50 अंश म्हणजे 50 डिग्री. ओके, दिस इज रफ फिगर. आता या ठिकाणी आपल्याला पक्की आकृती ड्रॉ करायची आहे. आता बेस कोणता आहे बघा, लेंथ PQ. लेंथ ऑफ PQ इज 5.5 सेंटीमीटर. म्हणजे सुरुवातीला आपल्याला पट्टीच्या साहाय्याने आपल्याला 5.5 सेमीचा काय करावं लागणार, सेक ड्रॉ करावा लागणार. म्हणजे आपल्याला रेषाखंड 5.5 सेमीचा काढावा लागणार. लुक हियर 5.5 सेंटीमीटर. PQ 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल तो दिलेला आहे, एका कोणाचं माप दिलेलं आहे तुम्हाला 50 अंश, बरोबर की नाही. मग प्रोट्रॅक्टर घ्यायचा आणि प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने आपल्याला म्हणजे कोन मापक घ्यायचं आणि कोन मापकाच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, अँगल P 50 डिग्री. म्हणजे कोन P हा 50 अंशाचा ड्रॉ करायचा आहे. म्हणजे 50 डिग्री. 0, 10, 20, 30, 40, 50 डिग्री. आणि असा तो रे आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. ओके. आता PQ आणि R म्हणजे या ठिकाणी कुठेतरी R पॉइंट असणार आहे. तो कसा मिळवायचा बघा, डिस्टन्स PR किती दिलाय, 5 सेंटीमीटर आहे बघा रब मध्ये. PR 5 सेंटीमीटर. म्हणजे परत एकदा आपण पट्टीच्या साहाय्याने कंपासामध्ये काय घ्यायचं, 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 5 सेंटीमीटर. आणि इथं आर्क ड्रॉ करायचा आहे. इथं बघा PQR. Length of PR is 5 centimeter. 5 centimeter. Then point R and point Q join each other. म्हणजे पॉइंट R आणि पॉइंट Q हे एकमेकांना पट्टीच्या साहाय्याने जोडा. हियर 50 डिग्री. अशा पद्धतीने ही आपल्याला रचना काढता येते. तिसरं आहे बघा, तिसरी भौमितिक रचना, कन्स्ट्रक्शन नंबर 3. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 अँगल अँड द इन्क्लूड साइड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला
त्रिकोणाचे दोन कोन दिलेले असणार आणि या दोन कोनांनी समाविष्ट केलेली एक बाजू दिलेली असणार आणि आपल्याला रचना करायची आहे. बघा इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल ट्रायंगल XYZ such that length YX is equal to 6 centimeter. Measure angle ZXY is equal to 30 degree and measure angle XYZ is equal to 100 degree. म्हणजे हे उदाहरण आहे बघा. त्रिकोण XYZ असा काढा की YX ची लांबी किती आहे 6 सेंटीमीटर. मापकोन ZXY 30 अंशाचा कोन आहे आणि मापकोन XYZ हा किती अंशाचा 100 अंशाचा कोन आहे. आपल्याला सुरुवातीला नेहमीप्रमाणे रफ फिगर आधी काढावी लागणार. ओके. तर इथं बघितलं तर एकच बाजू तुम्हाला दिलेली आहे बघा. ती बेसला पायाला घ्यायची आहे. YX म्हणजे X Y Z. YX डिस्टन्स 6 सेंटीमीटर. अँगल XYZ म्हणजे कितीचं असणार 100 डिग्री. अँड ZXY म्हणजे हा अँगल किती असणार 30 अंशाचा असणार. तर हे रफ फिगर तुमचे झालेले आहे. आता आपल्याला परमनंटली कन्स्ट्रक्ट करायचं आहे. फर्स्ट आता बेस काढायचा आहे. सेक YX लुक हियर 6 सेंटीमीटर. YX 6 सेंटीमीटर. नंतर Y अँगल दिलेला आहे बघा. कितीचा आहे Y अँगल 100 डिग्री. 100 डिग्री करायचा आहे कोनमापकाच्या साहाय्याने. 100 डिग्री 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100. हंड्रेड डिग्री. अँड अँगल X म्हणजे Y हे बघा XYZ 100 ZXY हा किती आहे 30 डिग्री. 30 डिग्री. 30 डिग्री 0 साइड 3 30. म्हणजे हे किरण ज्या दोन ठिकाणी हे दोन्ही किरण ज्या ठिकाणी छेदतात तिथं पॉइंट कोणता असणार X Y. आता उरला कोणता Z. हियर 30 डिग्री. अशा पद्धतीने आपण हे कन्स्ट्रक्शन करू शकतो. हे एक्झामला येऊ शकतं त्यामुळे नीट लक्ष द्या. आता लास्ट पॉइंट 4थं कन्स्ट्रक्शन आहे बघा. टू कन्स्ट्रक्ट अ राइट अँगल ट्रायंगल
गिवन द हायपोटेन्यूज अँड वन साइड. म्हणजे इथं तुम्हाला काटकोन त्रिकोण रचना करायची आहे, बरोबर. हायपोटेन्यूज मीन्स कर्ण दिलेला असणार आणि एक बाजू दिलेली असणार आणि आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर कर्ण म्हणजे काय आपल्याला माहिती असेलच. साइड ऑपोजिट द राइट अँगल इज कॉल्ड द हायपोटेन्यूज. साइड ऑपोजिट द राइट अँगल इज कॉल्ड द हायपोटेन्यूज. म्हणजे काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. आता हा कर्ण म्हणजे काटकोन त्रिकोण आहे हे आपल्याला निश्चित झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला रफ फिगर आपण ही काटकोनाची काढू शकतो. काटकोन त्रिकोण. लुक हियर. वन साइड. ड्रॉ LMN such that measure angle LMN 90 degree, hypotenuse is equal to 5 centimeter and length MN is equal to 3 centimeter. Here hypotenuse म्हणजे हा राइट अँगल आहे, बरोबर. राइट अँगल LMN. M is right angle, बरोबर. साइड ऑपोजिट द राइट अँगल. साइड ऑपोजिट द राइट अँगल म्हणजे काटकोनासमोरील बाजूला हायपोटेन्यूज म्हणतात, म्हणजे कर्ण म्हणतात. इट्स मेजर इज 5 सेंटीमीटर. MN इज 3 सेंटीमीटर. दिस इज रफ फिगर. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही कच्ची आकृती काढू शकतो. आता याचं आपल्याला परमनंटली ड्रॉ आकृती करायची आहे. बघा, फर्स्ट बेस MN 3 सेंटीमीटर. MN 3 सेंटीमीटर. अँगल M इज राइट अँगल. म्हणजे माप म्हणजे M कोण हा 90 अंशाचा आहे. हे बघा 90 म्हणजे 90 अंशाचा कोण. राइट अँगल. अँड हायपोटेन्यूज म्हणजे हा जर काटकोन झाला तर त्याच्या ऑपोजिट विरुद्ध साईडला म्हणजे पट्टीच्या साहाय्याने कंपासामध्ये 5 सेमीचं अंतर घ्या. ओके. एन वर पोलार टोक ठेवा आणि जो कर्ण काढलेला आहे, रे काढलेला आहे त्याला इंटरसेक्ट करा आणि रे अँड आर्क ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी L पॉइंट असणार. म्हणजे LMN आणि नंतर पॉइंट L आणि नंतर N हे एकमेकांना पट्टीच्या साहाय्याने जोडा. LN डिस्टन्स 5 सेंटीमीटर. ओके. अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. ही सगळी कन्स्ट्रक्शन जे आहे ती आपल्याला एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. ओके. आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 2, 3 and 4 म्हणजे हे तुम्हाला 3 प्रॅक्टिस सेट सोडवायचे आहे. सराव संच 2, 3 आणि 4 हे तुम्ही तुमच्या गणितच्या वहीवर सराव संच सोडवून ठेवायचे आहेत. धन्यवाद.